प्रगती बी दिसली पाहिजे. काही थोडेफार गावातले मतभेद असतील ते बाजूला ठेवून जे कोणी करत असेल त्याला प्रोत्साहन देणं आणि एखादी योजना किंवा एखादं प्रोजेक्ट कसं पुढे नेता येईल हे आपलं सगळ्याचं गाववाल्याचं काम आहे. कारण काम सगळ्याच मिळणार आहे, पण प्रमुख कोण आहे? मग प्रमुख असेल तर मग तोच का प्रमुख असा विचार न करता प्रत्येकाने आपलं किती सहभाग, आपलं किती त्याला सपोर्ट राहील असा विचार केला पाहिजे. कारण शासनाने करंगळी दिली तर तुम्ही मनगट द्यायला पाहिजे. बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष न देता शासन तुम्हाला इथपर्यंत येऊन मुंबईवरून इथं येऊन गावात एखादी स्कीम देत असेल तर तुम्ही आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण या योजनेसाठी काय केलं पाहिजे, आपण सगळ्यांनी मग कसं चालवलं पाहिजे. हे महाराष्ट्रामध्ये जरी मधाचं गाव असेल तर तसंच गाजलं सुद्धा पाहिजे. मध इथून आपल्याला इथं अभयारण्य आहे जवळच, आपल्याला उत्पन्नासाठी खूप मोठा स्कोप आहे. 100% आपण जर मनावर घेतलं तर हे महाराष्ट्राचा बराचसा म्हणजे इथून मधाचं उत्पन्न कसं महाराष्ट्रामध्ये नेता येईल किंवा विदेशात सुद्धा जाता येईल असं आपल्याला करता येते. कारण मी तुम्हाला सांगतो हे शिवरामखेड्याचं आणि इथलं मध केंद्र तुम्ही बंद पडलं तर मी स्वतः जाऊन चौकशी केली शिवरामखेड्याला आणि इथं पण आलो किंवा मध केंद्र तुम्ही का बंद केलं. तर शिवरामखेड्याचं मला असं जाणवलं की साहेब म्हणे आम्ही मध नेऊन दिला पण समोरच्या माणसाने आमचे पैसे दिले नाही. असं काही न होता इथं आलो तर असं म्हटलं की ते आमच्याकडे प्रोसेसिंगची मशीन नाही. ज्या अर्थी शासन आपल्यापर्यंत येते त्या अर्थी गाववाल्यांचं किंवा इथल्या कार्यकर्त्याचं सुद्धा तेवढंच काम असतं की आपल्याला त्या गोष्टी करण्यासाठी काय करावं लागतं, कशी धडपड करावं लागतं. या गोष्टी सगळ्यांनी सहकार्य, त्याने एखाद्याने केलंय आणि तेच कळलं आम्हाला काय त्याचं मोठं, आम्ही कुठं मोठे होणार आहोत. मोठे व्हायचं नाही, समोरचा एक गावातला पुढे माणूस गेला तर सगळे त्याच्या मागच मोठे होणार आहेत. तर कृपया करून हा प्रोजेक्ट कल्याण आश्रम माननीय गिरीजी कुबेर यांचं स्वप्न की इथून काहीतरी झालं पाहिजे, मधाचं गाव खरंच मधाचं गाव झालं पाहिजे, हे सगळ्यांनी लक्षात घेऊन या सगळ्या प्रोसेसिंगला सगळ्यांनी गाववाल्यांनी आपण सहकार्य करावं आणि हे जे युनिट आहे ते सगळं महाराष्ट्रात गाजावं एवढीच आपल्याकडून अपेक्षा. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.